Hi everyone, welcome to Learn with Vaishali. We will learn today, we will learn how questions. Don't worry, it's very simple. Let's begin. म्हणजे मित्रांनो, आज आपण फक्त हाऊनी कसे प्रश्न विचारायचे ते आपण शिकणार आहोत. कारण आपण हाऊ हा खूप वेळेस ऐकतो, पण तो दोन वेळेस वेगवेगळ्या रूपात येतो आणि त्याच्यामुळे आपलं कन्फ्युजन होतं. आपल्याला असं वाटतं की अरे यार, डू का डज का इज आर काय बोलू असं सुचतच नाही. मग ते सुचण्यासाठी आज एक छोटी ट्रिक आपण वापरू. ती छोटी ट्रिक जर वापरली तर नक्कीच आपल्याला सेंटेन्समध्ये डू कधी, डज कधी आणि हा जो आर येतो ना सारखा आर, त्याचं मिनिंग काय आहे, तो का एवढा इम्पॉर्टंट आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर लेट्स बिगिन. हाऊ म्हणजे काय, आपण विचारतो की तुम्ही कशा अवस्थेमध्ये आणि तुम्ही काय करता. ज्यावेळेस हाऊ येतो ना क्रियेसाठी येतो, म्हणजे डू डज कधी येतं क्रिया. तू कसा जातो, तू कसा बसतो, तू कसा झोपतो, तू कसा येतो, तू कसा जेवण बनवतो, तू कसा ऑफिसला जातो. हे जे कसा जातो, येतो, बसतो, झोपतो, काल सुद्धा आपण हा पॉईंट आवर्जून बोललो होतो. तर ज्यावेळेस आपण विचारतो आणि क्रिया शेवटला येते त्यावेळेस डू डज. डू कोणाबरोबर? तर सिंपल, व्हेरी सिंपल. जसं की आय, यू, वी, दे साठी डू. डज कोणासाठी? ही, शी, इट. ही फॅमिली सेपरेटच असते. आता आपण ज्यावेळेस हाऊने प्रश्न विचारतो त्याचे दोन रूप आहेत. तर आता सुरुवातीला जे एक रूप आहे ना ते डू आणि डजच पाहू, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. तर आपण आता इथं आवर्जून विचारतोय डब्ल्यू एचचा जो हाऊ आहे ना हा खूप इम्पॉर्टंट आहे, खूप खास आहे. जसं की हाऊ, डू डज, सब्जेक्ट आणि ऍक्शन. तर तू अभ्यास कसा करतो, इथं करतो आला, इथं बोलतो आला, इथं बनवतो आला, इथं करते आला, इथं जात आला. तर इथं डू आणि डजच येणार आहे. आज आपण नंतर अभ्यास करू. तर तू अभ्यास कसा करतो, एकदम सिंपल. हाऊ, तू आहे ना म्हणून डू. डू नंतर यू आणि स्टडी, एस टी यू डी वाय. हाऊ डू यू स्टडी क्वेश्चन मार्क. तू इंग्लिश कसा बोलतो म्हणणार हाऊ डू यू इंग्लिश स्पीक. मग आता बोलतो साठी स्पीक येणार, एस पी ई एल के इंग्लिश क्वेश्चन मार्क. हाऊ डू यू स्पीक इंग्लिश. इथून पुढे आपण सहज बोलू शकतो हाऊ डू यू, हाऊ डू यू, हाऊ डू यू. नंतर तू जेवण कसा बनवतो, एकदम सोपं. शेवटला जे क्रिया येतात त्याच्यानंतर हाऊ डू यू, हाऊ डू यू. कारण हा जो आहे ना डब्ल्यू एच तो हेल्पर घेतोय, त्याच्यामुळे आपल्याला अगोदर आपण कसं बोलतो सब्जेक्ट, नंतर डू डज आपण असं बोलतो. पण क्वेश्चन मध्ये आहे की ज्यावेळी डब्ल्यू एच येतो ते म्हणतो की अगोदरचा तुझा हेल्पर मला दे, त्याच्यानंतर मी येतो. म्हणून आपल्याला नाही तर आपण काय तर डू यू, डू यू आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बोलताना डू यू बोलतो, पण इथे नाही. तर हाऊ डू यू म्हणजे हा जो डू आहे ना तो इथं, म्हणजे यू डू आपण बोलतो ना तर तो अगोदर येतोय क्वेश्चन मुळे. डू हाऊ डू यू इथे डायरेक्ट आपण जेवण बनवतोय म्हणून कुक आणि नंतर फूड असं येते. तर शिजवलेलं चाललं असतं ना बनवणे. तर हाऊ डू यू बनवण्याला आणि जेवण, कुक फूड. तर अशा प्रकारे ती डान्स, ती आलं का, ती डान्स कशी करते, करते आलं म्हणून हाऊ डज शी डान्स. ते शाळेत कसे जातात, जातात हाऊ डू दे, हाऊ डू दे गो टू स्कूल. तर एकदम सिंपल मध्ये आपण हाऊने प्रश्न विचारू, ते कसे जातात, ते कसे बनवतात, ते कसे खातात, ते कसे जातात. हे खूप सिंपल मध्ये आपण लक्षात घेऊ ट्रिक आणि खूप छान. डू आणि डज ने क्वेश्चन, डज कशासाठी, ही शी इट साठी. तर आपला एकच क्वेश्चन आला, ती कशी डान्स करते, तर हाऊ डज आलं. तर आपण जे आता दुसरा जो क्वेश्चन बनणार आहे त्याच्यात फक्त आहे ना शेवटला आहे आहे आलं का आर येणार हे लक्षात ठेवू. आता चला, आहे फोन केल्या केल्या विचारतो तू कसा आहे, नंतर लगेच आपण त्याचं आन्सर लिहून टाकू. हाऊ येणार आता कसा आहे, आहे म्हटल्यावर आर, कारण यू येणार आहे ना. हाऊ आर यू, कसा आहे, हाऊ आर यू क्वेश्चन मार्क, क्वेश्चन मार्क. नंतर आपण म्हणतो की तुझी आई कशी आहे. आहे काय येणार, हाऊ आर युअर मदर. नंतर आपण बोलू शकतो इज साठी, ती कशी आहे.
क्वेश्चन मार्क. हाऊ इज शी. हाऊ इज शी, ती कशी आहे. नंतर ते कसे आहे. ते देसाठी, देसाठी किंवा ईसाठी म्हणजे देसाठी करू. ते कसे आहे. इज हाऊ इज इट. ते कसे आहेत. आय शब्द होता त्याच्यामुळे इज यायला पाहिजे. ते म्हणजे इट आणि हाऊ. तर प्रॅक्टिकल जर आपल्याला स्वतःवर थोडंसं डेमो करून पाहायचं असेल तर आता आपण ज्यावेळेस बसतो आणि विचार करतो की दरवेळेस आपण सहज बनवून देतो ते कसे आहेत, तर लगेच आपण लक्षात ठेवू आहेत शब्द आलाय आणि आपण अवस्था विचारली त्या कशा आहेत, तर लगेच डोक्यात आणायचे की हाऊ इज इट. हाऊ इज इट. नंतर ते कसे आहेत. ते कसे आहेत तर हाऊ इज इट. तो कसा आहे. आता तो तो म्हणजे हीच आला, परत इज येतं म्हणूनच हाऊ इज ही. एकदम कसा डायरेक्ट इकडे हाऊ मध्ये घ्यायचा म्हणजे आपल्याला क्वेश्चन बनवायला खूप सोपे जाते. इथून पुढे तुम्ही जर साधा कॉल केला ना, तू कसा आहे ह्याच्याऐवजी फक्त एकच एक डेमो म्हणून करा, हाऊ आर यू. फक्त एवढं जरी विचारलं तर समोरच्याकडून असं येईल, अरे आज काय आहे, खूप छान इंग्लिश बोलायला लागला. म्हणजे सुरुवात तर होईल ना. हाऊ आर यू हा एक शब्द सुद्धा खूप पॉवरफुल आहे. त्याच्यामुळे हाऊ हा डू पशी वापरताना ती क्रिया शेवटला आली पाहिजे. आणि हाऊ ज्यावेळेस आहे हे प्रश्नाच्या शेवटी येतं त्यावेळेस इज एम आर. शक्यतो एम हा खूप रिअरली येतो. जसं की मी स्वतःला कसं म्हणा, मी कशी आहे म्हणजे मी, तर असं येणार की हाऊ एम आय. हाऊ आय एम, मी कशी आहे. हाऊ एम आय, तर खूप रिअरली येतं हे. पण जास्त करून इज आणि आर येतं. आणि मी आर तर इतक्या वेळेस ऐकलं होतं की मला असं वाटायचं किती छान बोलतात ते. तर हे नाही छान होतं. सेंटेन्स खूप सोपं येतं. तर हाऊ नक्कीच आपण आवर्जून कसे आहेत ही अवस्था विचारण्यासाठी वापरू. त्यावेळेस आर आणि इज येतं. आणि सगळ्यात जास्त ज्यावेळेस क्रिया शेवटला येते शब्दाच्या त्यावेळेस डू आणि डज येते. एवढं जरी ट्रिक लक्षात ठेवा म्हणजे हाऊचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. आपण पुढे भरपूर हाऊ घेणार आहेत. हाऊ मच, हाऊ मेनी हे घेणार आहेत. फक्त हा हाऊची सुरुवात ही आवर्जून आजच्या व्हिडिओमध्ये घेतली. आणि ही तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण हाऊ हा खूप वेळेस वापरलेली एक शब्द आहे. त्याने खूप इम्प्रेशन छान पडतं. तुम्ही ट्राय करून पहा. कारण हाऊनी आज जर प्रश्न तुम्ही विचारले तर नक्कीच तुम्हाला खूप भारी वाटू शकतं. असंच बोल, तुम्ही कसे आहात, तुझे पॅरेंट्स कसे आहेत, हे जरी प्रश्न विचारायला लागलात तरी खूप भारी वाटेल तुम्हाला स्वतःला. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय.